नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज खूप महत्त्वाचा अपडेट आणलो आहे. आर-आर-बीची वॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो. ही खूप चांगली आणि खूप सेफ वॅकन्सी असते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. यामध्ये सॅलरी वगैरे खूप चांगल्या गोष्टी असतात. सर्व सॅलरी यामध्ये चांगली जवळपास 90 ते 1 लाखाच्या जवळपास सॅलरी पडते यामध्ये. तर पहा, ऑलरेडी एक एक्झाम आर-आर-बीची झालेली आहे. त्याचा आणखीन पूर्ण काही मेरिट लिस्ट वगैरे त्याची काही काउन्सिलिंग वगैरे चालू नाही झाली, तरी पण त्यानंतर ही नंतर आर-आर-बीची लेटेस्ट वॅकन्सी निघालेली आहे. तर बरेच विद्यार्थी म्हणत होते की जुनी जी आर-आर-बी होती त्यामधलं पूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेलं नाही आहे, तर नवीन कशी आर-आर-बी येऊ शकते, ही आर-आर-बी फेक वगैरे आहे का? तर नाही आहे मित्रांनो, ही आर-आर-बी फेक नाही आहे. ही नवीन वॅकन्सी जी आहे, नोटिफिकेशन ऑलरेडी आलेलं आहे, जे PDF न्यूजपेपरमधलं आहे. त्यानंतर डिटेल PDF हे काही दिवसामध्येच येऊन जाईल. तर पहा, यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेमध्ये अंतर्गत पदभरती होणार आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, ज्यामध्ये सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस आहे निघालेला आहे 3/2025. रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट फॉर पॅरामेडिकल कॅटेगरीज इंडिकेटिव्ह नोटीस. तर पहा, आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता, डेट अनाउन्समेंट किंवा टेंटेटिव्ह डेट्स ऑफ अपकमिंग एक्झाम म्हणून. तर त्यामध्ये आपण आर-आर-बीचा डेट पण मेन्शन केला होता की नवीन कधी येईल. तर पहा, त्यामध्ये आपण ही जवळपास जुलै ते ऑगस्टमध्ये आपण हे आर-आर-बीचं नेक्स्ट व्हिडिओ एक्झाम येईल, नोटिफिकेशन येईल म्हणून टाकलं होतं. तर पहा, त्यानुसार हे जवळपास जुलैच्या एंडिंगमध्ये हे नवीन आर-आर-बीचं आलेलं आहे. ठीक आहे. तर पहा, यामध्ये कोणते किती पोस्ट आहेत तर पाहून घेऊ. Applications are invited for the eligible candidates for the post of paramedical category अंतर्गत given table below. The date of last submission is the date of for the submission of application is 8/9/2025. पहा, 8/9/2025 ला शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची. ठीक आहे, लक्षात असू द्या, 9वा महिना. ठीक आहे, 8/9/2025. ॲप्लिकेशन कम्प्लीट इन ऑल रेस्पेक्ट मस्ट बी सबमिटेड थ्रू द ऑनलाईन मोड ओनली. तर ॲप्लिकेशन ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. तर ॲप्लिकेशनची सुरुवात ही 9 ऑगस्टला होणार आहे आणि शेवट हे 8 सप्टेंबरला होणार आहे. जवळपास 1 महिन्याचा तुम्हाला कालावधी भेटणार आहे फॉर्म भरण्यासाठी, जे आर-आर-बीचा कालावधी आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही 8 तारखेला संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. कोणते कोणते पोस्ट आहेत तर पायामध्ये पे लेवल दिलेला आहे, त्यानंतर इनिशियल पे, मेडिकल स्टँडर्ड, एज ॲज गिवन ऑन आणि टोटल वॅकन्सी आर-आर-बीमध्ये निमक पोस्ट. तर पहा, निमक पोस्टमध्ये सुरुवातीला सुपरिटेंडंट जी पोस्ट आहे, जी नर्सिंग सुपरिटेंडंट आहे, यामध्ये 7th पेच्या अंतर्गत सर्वात जास्त या सर्व पोस्टमध्ये ही सुपरिटेंडंटचीच पोस्ट आहे, ज्यामध्ये 7th पे म्हणजे सर्वात जास्त सॅलरी असते. यामध्ये सुरुवातीचं बेसिक जे आहे 44,900, त्यामध्ये मेडिकल स्टँडर्ड C1मध्ये मोडतं. एज 20 ते 40पर्यंत, तुम्ही 26 वर्षापर्यंत 2026पर्यंत 20 ते 40मध्ये क्रायटेरिया बसला पाहिजे. 272 नर्सिंग सुपरिटेंडंटची वॅकन्सी आहे. तर खूप मोठी पोस्ट आहे पहा, 272 नर्सिंग सुपरिटेंडंट. हे ऑल ओव्हर इंडिया आहे, लक्षात असू द्या, ऑल ओव्हर इंडिया आहे. स्पेसिफिक तर मुंबई महाराष्ट्रासाठी ही नाही आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये नर्सिंग सुपरिटेंडंट 272 वॅकन्सी आहेत. त्यामध्ये डायलिसिस टेक्निशियन पण आहे. डायलिसिस टेक्निशियनचे पहा, टोटल 6 जागा असणार आहेत. त्यामध्ये 35,400चं बेसिक पडतं B1मध्ये आणि 4 यामध्ये जागा येतात. त्यानंतर हेल्थ मलेरिया इन्स्पेक्टरमध्ये 33 जागा येतात. आणखीन फार्मासिस्ट ज्याला एंट्री ग्रेडमध्ये 105 जागा येतात. खूप चांगल्या जागा येतात फार्मासिस्टच्या. एवढ्या जागा तर युजली निघत नाहीत कुठे, पण खूप चांगल्या जागा निघालेल्या येतात. त्यानंतर रेडिओग्राफर किंवा एक्सरे टेक्निशियनमध्ये 4 जागा येतात. त्यानंतर ECG टेक्निशियनमध्ये परत आहे तर 4 जागा आणि लॅब असिस्टंट ग्रेड सेकंडमध्ये 12 जागा. अशा प्रकारे एकूण जी जागा येतात 434. तर पहा, महत्त्वाच्या यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडंट जे आहे, नर्सिंग रिलेटेड विद्यार्थ्यांचं, तर त्यांच्यासाठी पहा 272 जागा येतात. ठीक आहे, तर त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट यांनी सांगितले आहेत, तर ते पण पाहून घेऊ आपण काय सांगितले. तर पहा, कॅन्डिडेट्स आर स्ट्रॉंगली ॲडवाइज टू व्हेरीफाय देअर प्रायमरी डिटेल्स युजिंग आधार ड्युरिंग फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन. तुम्हाला आधार व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर in order to avoid inconvenience and additional delay due to special scrutiny at every stage of recruitment process for Aadhaar verified application in order to achieve successful verification using Aadhaar verify करून घेणं गरजेचं. Date of Aadhaar will be get updated match 100% with the full name and date of availability in the 10th class pass certificate. Similarly, Aadhaar needs to be updated with the latest photo. तुमचा आधार फोटो वगैरे जे आहे, साईन आधार वगैरे सगळं आधार कार्डवर अपडेट असणं गरजेचं आहे. बायोमेट्रिक्स म्हणजेच फिंगर वगैरे आणि इरियस म्हणजे तुमच्या डोळ्याचं इरिस जे आहे ते पण अपडेट होणं गरजेचं आहे, जो तुम्ही
ऑनलाईन भरताय फॉर्म त्यासाठी. तर जे कोणी ऑनलाईन हे फॉर्म भरणार आहेत RRBचा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा छोटासा नोटीस पहा. तुम्ही फॉर्म भरणार आहे तर तारीख आणखीन सुटलेली नाही आहे. तोपर्यंत तुमचा आधार जे आहे तो आधार हा अपडेट करून घ्यायचा आहे. आधार पूर्ण अपडेट करायचं आहे. थंब इम्प्रेशन, फोटो, त्यानंतर डोळ्याचं इम्प्रेशन वगैरे सगळं. नोटिफिकेशन इज प्युअरली इंडिकेटिव्ह इन नेचर. फुल डिटेल्स द ॲप्लिकेशन आर ॲडवाइज टू गो थ्रू द हा पॅरामेडिकल वेबसाईट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन. ठीक आहे. डिटेल जे व्हेरिफिकेशन ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला काही दिवसामध्ये भेटून जाईल वेबसाईटवर असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे वेबसाईट जे आहेत RRBचे जे कोणी यामध्ये भरती असेल ते अशा प्रकारचे असेल. पहा या ठिकाणी वेबसाईट ऑफ RRB पार्टिसिपेटिंग यामध्ये आहे अहमदाबाद, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, जम्मू, श्रीनगर, कोलकाता, मालडा, मुंबई, मुझफ्फरपूर हे मुंबई महाराष्ट्रामध्ये, पटना, त्यानंतर प्रयागराज, रांची, सिकंदराबाद, सिलिगुरी, बेंगलुरू, गोरखपूर. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे सर्व RRBचे जॉब लोकेशन आहे. तर तुम्हाला ज्या ठिकाणाहून भरायचं आहे ती वेबसाईट सेपरेट दिलेली आहे. फॉर तुम्हाला महाराष्ट्रामधून भरायचं तर RRB मुंबई गव्हर्नमेंट.in ह्याच्यावरून तुम्ही भरू शकता किंवा पाहू शकता सर्व माहिती. तर पहा एक महत्त्वाचं पॉईंट आहे, बी अवेअर ऑफ टॉट्स, ब्रोकर्स अँड जॉब रॅकेटर्स. म्हणजे जॉब वगैरे देणारे यांच्यापासून सांभाळून राहा. ही पदभरती पूर्णपणे ऑनलाईन एक्झाम थ्रू असते. यामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे देऊन वगैरे पदभरती केली जात नाही. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. डिटेल PDF आपण आल्यानंतर तो पण अपडेट घेऊन टाकू. तर पहा यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं एकच लक्षात असू द्या, फॉर्म भरण्याची तारीख ही 9 तारखेपासून सुरू होणार आहे. 9 ऑगस्टपासून. आज आहे 25 जुलै. तर याला फॉर्म भरायला आणखीन वेळ आहे बराचसा. तोपर्यंत तुम्ही तुमचं अभ्यास चालू ठेवा. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. त्यानंतर तुमचं आधार अपडेट करून घ्या. या सर्व गोष्टी बेसिक गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या. जेव्हा फॉर्म चालू होतील तेव्हा तुम्हाला फॉर्म भरायला भेटून जाईल. शेवटची तारीख पण भरपूर आहे. 1 महिन्याच्या जवळपास तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी संधी भेटलेली आहे. तोपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरून घेऊ शकता. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. असे नवीन अपडेट आपल्या चॅनलवर लवकर आपण टाकण्याचा प्रयत्न करत असतो. आत्ताच एम्सची पण वॅकन्सी निघालेली आहे. जवळपास 3500 त्यामध्ये जागा आहेत. त्यामध्ये ESIC दिल्लीमध्ये पण वॅकन्सी आहे. एम्स अंतर्गतच भरून घेतलं जाणार आहे. तर त्याचा पण व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये पण सर्व माहिती दिलेली आहे. त्यामध्ये पण खूप चांगली सॅलरी असते. गव्हर्नमेंट पे असतं ते पण सेंट्रल गव्हर्नमेंट पे. तर विद्यार्थी मित्रांनो जे कोणी नवीन आहे तर त्यांना हे व्हिडिओ आपले चॅनल वगैरे शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पूर्ण पोहोचली पाहिजे. आणि जे कोणी अभ्यास करत आहे आणि अभ्यास करून त्यांना फॉर्म जॉबला लागायचा आहे तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कंटिन्यू अभ्यास वगैरे करत आहेत त्यांच्यासाठी. पहा हे जे जॉब्स आहेत एम्सचे असतील, नॉर्सेट वगैरे, त्यानंतर RRB असतील, त्यानंतर आणखी स्टेट वाईजचे जे कोणते एक्झाम मेन यामध्ये पहा तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. विदाऊट अभ्यास तुम्ही हे जॉब क्रॅक करणं मोस्टली तर इम्पॉसिबलच आहे. कारण यामध्ये सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळं जे स्टँडर्ड आहे एक्झामचं CBT 1, CBT 2 अशा प्रकारचे एक्झाम्स असतात नॉर्सेटमध्ये. त्यानंतर RRBचे पण चांगलीच थोडीफार टफ एक्झाम असते. त्यासाठी अभ्यासाला लागा, अभ्यास करा. नक्की तुम्हाला ह्याच्यामधली एक सीट भेटून जाईल. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.